आजच्या काळात ग्रामीण भागातील तरुणांसोबत सगळ्यात मोठा प्रश्न उभा आहे. शिक्षण झालेलं आहे, कष्ट करण्याची तयारी आहे, तरी सुद्धा लग्न होत नाहीत. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. ही एका तरुणाची नाही, तर महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागातील तरुणांची व्यथा आहे, प्रश्न आहे. या संदर्भात आवाज उठवण्याचं काम महाराष्ट्राचा खमके आमदार सुरेश अण्णा धस आणि ज्येष्ठ आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी विधानसभेमध्ये या ग्रामीण भागातील या समस्येविषयी प्रश्न मांडण्याचं काम केलं. मी एक युवकांचं प्रतिनिधित्व म्हणून या सर्व तरुण भावातर्फे मी या दोन्ही आमदारांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. म्हणजे ग्रामीण भागासोबत नाळ कशी जुडलेली या दोन्ही आमदारांची हे या त्यांच्या प्रश्नावरून समजतं. खरं पाहिलं तर खरंच खूप मोठी समस्या आहे ग्रामीण भागामध्ये. आज तरुण मुलांकडे त्यांचं शिक्षण झालेलं आहे, कष्ट करण्याची तयारी सुद्धा आहे, परंतु त्यांची लग्न होत नाहीयेत. ही सगळ्यात मोठी असणारी समस्या आहे आणि त्यामुळं कित्येक तरुण नैराश्यामध्ये गेलेले आहेत, दुःखी झालेले आहेत, जीवनामधला आनंद संपत आलेला आहे. परंतु या गोष्टीचं, या दुःखाची जाण मात्र या दोन आमदारांना आहे आणि त्यामुळं त्यांनी विधानसभेमध्ये या विषयावरती भाष्य केलं आणि सरकारला सांगितलं की याच्यावरती काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजेत. काही वेळेस तर असं होतंय की तरुणांना फसवलं जातंय. कोणतीतरी एक मुलगी असते, जी मुलगी त्यांच्याकडून 2-2.5 लाख रुपये घेते आणि त्याच्यानंतर 2-4 दिवस राहते आणि नंतर या ठिकाणी गायब होते. अशा कित्येक केसेस या महाराष्ट्रामध्ये घडल्यात. हे सुद्धा या दोन्ही आमदारांनी तिथं उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. याच्यावरती सुद्धा उपाययोजना झाली पाहिजे आणि आमच्या तरुण भावाचं लग्न होण्यासाठी राज्य शासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत, यासाठी त्यांनी प्रश्न मांडला होता. माझी परत एकदा शासनाला विनंती आहे की निश्चितच या गोष्टीवरती आपण सुद्धा काहीतरी उपाययोजना करावी. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.